नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो थेट विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कॉलेज व्यवस्थापन सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो विषय आहे UGCचं नवीन बिल. सध्या सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर आणि कॉलेज कॅम्पसमध्ये या बिलाची जोरदार चर्चा चालू आहे. कोणी म्हणतं हे बिल विद्यार्थ्यांसाठी न्याय देणारं आहे, तर कोणी म्हणतं हे बिल धोकादायक आहे. मग सत्य काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आणि सोपी माहिती ह्या बिलाबद्दल घेणार आहोत आणि कोणत्याही अफवा न पसरवता UGC नवीन बिलाचं परिपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. UGC म्हणजे काय? सर्वात आधी समजून घ्यायची गोष्ट आहे UGC म्हणजे काय. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. UGCची स्थापना 1956 साली करण्यात आली होती. UGCची मुख्य कामे कोणती होती? 1. भारतामधील कॉलेज आणि विद्यापीठांना मान्यता देणे. 2. अभ्यासक्रमासाठी नियम ठरवणे. 3. काही कॉलेज आणि विद्यापीठांना सरकारी अनुदान देणे. थोडक्यात सांगायचं झालं, UGC ही भारतातील उच्च शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. तर आता प्रश्न असा आहे की UGCच्या नव्या बिलाला अजून जास्त अधिकार का दिले जात आहेत? हे नवीन UGC बिल का आणलं गेलंय? सरकार आणि UGC असं म्हणतात की आजही अनेक कॉलेज कॅम्पसमध्ये भेदभाव होतो. हा भेदभाव कुठल्या गोष्टीवर होतो? चला बघूयात. जात, धर्म, लिंग, अपंगत्व व आर्थिक परिस्थितीवर वेगवेगळ्या पद्धतीने भेदभाव केला जातो. विशेषतः SC, ST, OBC, महिला आणि अपंग विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो, असा दावा करण्यात येतो. म्हणूनच UGCने प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन या नावाखाली नवीन नियम आणले आहेत. UGCचं म्हणणं आहे की या नियमांमुळे कॉलेजमध्ये समानता येईल आणि अन्याय कमी होईल. पण प्रत्यक्षात हे नियम कसे आहेत हे आपण पुढे बघूयात. आता आपण थेट मुद्द्यावर येऊयात. UGC नवीन बिलमध्ये नेमकं काय आहे? नियम क्रमांक 1. इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर. आता प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठात इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि भेदभाव थांबवणं. नियम क्रमांक 2. प्रत्येक संस्थेत एक इक्विटी ऑफिसर आणि एक इक्विटी कमिटी असणं गरजेचं आहे. ही समिती ठरवेल तक्रार खरी आहे की खोटी आणि पुढे काय करायचं. नियम क्रमांक 3. ऑनलाईन कंप्लेंट सिस्टीम. आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन तक्रारही करता येईल. UGCचं म्हणणं आहे की 15 ते 30 दिवसात तक्रारीवर निर्णय वाचक घेतला जाईल. नियम क्रमांक 4. कॉलेजवर कारवाई. जर कॉलेजने नियम पाळले नाही तर UGC कडून कठोर कारवाई होऊ शकते. अनुदान बंद होऊ शकतं. नवीन कोर्सला परवानगी मिळणार नाही. टोकाच्या परिस्थितीत मान्यता रद्दही होऊ शकते. या बिलला विरोध का होतोय? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर हे बिल चांगल्या उद्देशाने आणले असेल तर एवढा विरोध का? पहिलं कारण, नियम खूप अस्पष्ट आहेत. भेदभाव म्हणजे नेमकं काय याची स्पष्टता आणि व्याख्या अजूनही दिलेली नाही. दुसरे कारण, खोट्या तक्रारींचा गैरवापर होऊ शकतो. तिसरं कारण, शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकते. चौथं कारण, जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना असुरक्षित वाटू शकते. म्हणूनच देशभरात विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना आणि काही राजकीय नेते या बदलाच्या विरोधात आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि यामध्ये त्याचाही आता हस्तक्षेप झालाय. या सगळ्या वादावर सुप्रीम कोर्टाने लक्ष दिलं. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पुढे बघूयात. नियम सध्या अस्पष्ट आहेत आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच कोर्टाने या नियमांना तात्पुरतं स्थगन दिलं आहे. तोपर्यंत जुने UGC नियम व अटी लागू राहतील. विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत काय करावे? तर विद्यार्थ्यांनी घाबरायचं कारण नाही, पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. अफवावर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती महत्त्वाची घ्या.
आणि तुमचे हक्क समजून घ्या. तर मित्रांनो, UGCचं नवीन बिल एकीकडे समानतेसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे अनेक प्रश्न त्याच्यासमोर निर्माण होत आहेत. तुमचं मत काय? हे बिल योग्य आहे की अयोग्य? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.